नमस्कार. आज आपण बघणार आहोत हँगिंग पाऊच. आपलं कंगवे, तेलाची बॉटल असं ठेवण्यासाठी आपण आता हँगिंग पाऊच बघणार आहोत. त्यासाठी मी ते कपडा घेतलेला आहे 22 इंचाचा, उंची घेतलेली आहे 22 इंचाची, रुंदी घेतलेली आहे 7 इंच. मी ते शिल्लक राहिलेलाच आपला असा कपडा घेतलेला आहे. त्यासाठी बघा मी एक अस्तर घेतलेला आहे. अस्तर पण तेवढ्याच मापाचं घेतलेलं आहे. इथं मी छोटे छोटे कप्प करण्यासाठी बघा इथं 3 एकसाथ घेतलेले आहेत कपडे. बघा इथं रुंदी घेतलेली 8 इंच आणि उंची घेतलेली 6 इंच. तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही कप्प्यांची साईज घेऊ शकता, बारीक मोठी. चला आता आपण कटिंग बघितलं, आता टिचिंग बघणार आहोत. पहिल्यांदा खाली जो आपण अस्तर लावण्यासाठी तो अस्तर ठेवून, जो वरती कपडा आणायचा तो कपडा ठेवून घ्यायचा. दोन्ही जुळवून धरायचं व्यवस्थित आणि पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची. चारी बाजूनी व्यवस्थित छान शिलाई देऊन घ्यायची. हे मी इथं माझ्या शिल्लक राहिलेल्या मुलांचा कपडा होता, त्यातूनच म्हणलं इथं काय तर खूप छान आयडिया बनावी म्हणून मी हँगिंग पाऊच बनवलेला आहे. बघा पूर्ण असं चारी बाजूनी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. बघा इथं शिलाई देऊन झालेली आहे. तर दोन्हीचा असा व्यवस्थित धरून मध्ये करून घ्यायचा आणि तिरकस जरा आपण असं आखून घेणार आहोत आणि तेवढंच आपण कटिंग करून घेणार, जेणेकरून आपला वरती त्रिकोणी असा त्रिकोण तयार होईल. आपण तिथे एक अशी हुक लावणार आहोत. बघा आता मी जे छोटे छोटे कप्पे करायला घेतले आणि त्या वरच्या साईडनं मी त्या अगोदर त्याला डबल केलेलंच होतं. मी काढताना कटिंग करतानाच केलं. त्याला आपण लेस लावून घेऊ छान. तुम्हाला हवे असल्यास लेस लावू शकता, नसेल तरी तसं काही नाही. लहान मोठे तुम्हाला हवे त्या साईजमध्ये घेऊ शकता. कप्पे 3-4 असं लावू शकता. बघा मी व्यवस्थित असं तिन्ही याला लेस लावून घेतलेली आहे. व्यवस्थित असं बघा आता आपण हे जो आपण कपडा घेतलेला त्याच्यावरती आपण लावून घेणार कप्पे तुम्हाला हवे त्या साईजमध्ये. असं व्यवस्थित हवे त्या साईजमध्ये लावून घ्यायचे. व्यवस्थित वरती जरा अंतर ठेवायचं. बघा तर आपण असं तिन्ही कप्पे व्यवस्थित आपण सेटअप करून घेतलेले आहेत. वरून शिलाई देत येणार आहोत. वरून एक कप्पा ठेवला आहे, त्याच्या वरती जरा सरकून कप्पा ठेवायचा. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही असं पण ठेवू शकता. बघा चारी बाजूने पूर्ण असे शिलाई देऊन घ्यायचं. जरी तुम्हाला खाली लेस हवी असेल तुम्ही लेस लावू शकता, फक्त खाली गॅप ठेवायचं जेणेकरून आपलं मग लेस दिसेल. असं मी त्याच कप्प्यावर थोडंसं असं ती खालून शिलाई दिली तो कप्पा मी जरा आत लावून ना दुसरा मी कपडा असा ठेवून घेणार आहे. बघा तुम्ही व्हिडिओ बघतच असाल. बघा असं व्यवस्थित छान असं चारी बाजूनी शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मोठ्या साईजमध्ये घेऊ शकता किंवा छोट्या साईजमध्ये घेऊ शकता. बघा आता किती छान उपयोग होतो. शिल्लक राहिलेल्या कपड्यातून आपल्याला छान असं हँगिंग आपण पाऊच बनवणार, जेणेकरून आपले कांगवे किंवा क्लिप असं आपले छोट्या छोट्या वस्तू त्यात राहतील. बघा 2 कप्पे जोडून झाले. आता तिसरा कप्पा घेतला आहे, तसा तो वरती ठेवला तसाच ठेवून चारी बाजूने पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. जरी हवा असल्यास तुम्ही पहिला ह्याला साईडनं सुद्धा तुम्ही शिलाई देऊन हे करू शकता किंवा आतून सुद्धा फोल्ड करून तुम्ही घेऊ शकता. मी इथं साईडनं गोट लावणार आहे. बघा आता 3 कप्पे तयार झालेले आहेत. आता बघा इथं मी एक गोल्डनची ब्रॉडवाली लेस घेतलेली आहे. मी एका साईडनं लेस दोन्ही साईडनं लावून घेणार आहे. जाड अशी 1 इंचाने जास्त अशी लेस आहे, ती मी तीच लावून घेतलेली आहे. व्यवस्थित असं धरून बघा लावून घ्यायची, जेणेकरून आपला गोटसारखं पण दिसेल आणि लेसचं पण छान लुक येईल. व्यवस्थित असं चारी बाजूनी लेस लावून घ्यायची. बघा छान असा उपयोग होऊ शकतो. बघा वरती व्यवस्थित असं फिनिशिंग देऊन लेस लावून घ्यायची.
शेवटी लेस आपला हवी तेवढी घ्यायची, कटिंग करून घ्यायची आणि डबल फोल्ड करून लेस अशी छान त्यात आत फोल्ड करून लावून घ्यायची आणि दाब शिलाई द्यायची, जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही. बघा किती छान उपयोग होतो. शिल्लक राहिलेल्या कपड्यातून असं वेगवेगळे छान असं आपण काही पण आयडिया वापरून बनवू शकतो. असं तर आपल्याला कंगोळी ठेवण्यासाठी बघा किती छान त्याचा उपयोग होऊ शकतो. बघा आता वर एक आपण हुक पट्टी करणार आहोत, जेणेकरून आपलं कुठंही आपण जर हुकाला अडकवायचं म्हणलं का नाही त्याला आपल्याला अडकवायला पाहिजे. मी इथं एक लेसचं हुक केलेलं आहे बघा तर आता हुक लावून झालेलं आहे. बघा किती इझिली झालेलं आहे आपलं हँगिंग पाऊच. असं आपण छान वेगळं काय पण म्हणू शकतो. बघा असं कंगवे ठेवून घ्यायचे किंवा आपलं पावडरचा डबा असेल किंवा आपलं फेसवॉश काही पण आपण ठेवू शकतो. बघा तर असं ठेवून घ्यायचं. आपण बांगड्या वगैरे आपलं काय आपण ठेवू शकतो. बघा जर तुम्हाला असंच वेगवेगळ्या आयडिया जर बघायच्या असतील तर माझ्या फॅशन आयडियाज बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा. आवडला तर नक्की कमेंट करा. बघा तर किती छान असं हँगिंग पाऊच तयार झालेलं आहे. धन्यवाद.